रॅपर असलेले नवतरुण बालन शाह वय फक्त 35 वर्ष आणि आज या नेपाळ देशाचे पंतप्रधान झाले आणि या देशाचं परिवर्तन करण्यासाठी मित्रांनो त्यांनी मोठमोठे नियम कडक अंमलात आणलेले आहे आणि आज पूर्ण जगाचं लक्ष हा छोटासा देश असलेल्या नेपाळकडे लागलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण काळजीपूर्वक ऐका, निश्चित परिवर्तन होईल. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा बोडसे पुन्हा आपल्या गगन भरारी या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, नेपाळमध्ये क्रांती झाली आणि ती क्रांतीला असंच कारण आहे की त्या ठिकाणचा एक भ्रष्टाचार असेल, राजकारण्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, अधिकारी भ्रष्ट झाली आणि भ्रष्टाचारामधूनच सामान्य जनता वैतागली आणि त्या ठिकाणी एक भूकमारी, महामारी आणि लोकांना एक खूप महागाईचा सामना करावा लागला. त्यामुळं मित्रांनो, एक मीडियाच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी मोठी क्रांती झाली आणि मीडियाच्या माध्यमातून आंदोलन पेटलं आणि आंदोलनाचं नेतृत्व त्यावेळेचे बालन शाह यांनी केलं आणि त्यावेळेसची राज्यसत्ता यांनी ओलथून टाकली मित्रांनो. आणि मोठं परिवर्तन आज आपल्याला नेपाळमध्ये झालेलं बघितलं मित्रांनो. ज्यावेळेचे पूर्व पंतप्रधान होते KP ओली यांना देश सोडावा लागला, त्यांना पदावरून खाली हटवावं लागलं कारण जनतेच्या रेट्यापुढं शेवटी त्यांना पाय उतारावं लागलं आणि रॅपर म्हणून ओळखले झालेले बालन शाह हे या नेपाळचे पंतप्रधान. मित्रांनो, नेपाळमध्ये आता सध्याच्या काळात गेलं तर एवढी प्रगती होऊ राहिली कारण जे काही जुने नियम होते असे एक सर्व त्यांनी पायबंद घातलेले. मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपल्या इकडं असे कित्येक हजारो लोकांना वेठीत धरलं जातं, पण त्या ठिकाणी VIP लोकांनासुद्धा आता एक पोलिसांना आज हे अधिकार दिले की VIP लोकांनासुद्धा सिग्नलवर थांबावं लागतं मित्रांनो. आणि किती मोठा जर VIP असेल, अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल किंवा एखादा राजकारणी असेल, त्याची गाडी चेक करण्याचे अधिकार पोलिसांना दिलेले. मित्रांनो, आपल्याकडे तसं बघत नाही. आपण एक तास आपल्याला अर्धा तास रेंगाळ्यात ठेवले. एखादा राज्यपाल असो, मंत्री असो किंवा एखादा कोणी महोदय असो किंवा एखादा मोठा वरिष्ठ जर एखादा नेता जर आपल्या तिकडून जर जात असेल तर आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी 15-15, 20-20 मिनटं सिग्नलवर थांबावं लागतो. पण नेपाळमधली जी परिस्थिती आहे मित्रांनो ती तशी नाही. एक सर्वसामान्यांचं सरकार त्या ठिकाणी बनलेले आज आपण जर बघलो मित्रांनो, नेपाळमध्ये एवढी एक क्रांती झाली तशी क्रांती इतर देशात होऊ शकते का? होऊ शकते की मित्रांनो. फक्त त्या ठिकाणी राजकारणी लोकांची इच्छा पाहिजे, त्यांची मनोशक्ती पाहिजे, तरच चौकडी या ठिकाणी मित्रांनो परिवर्तन झालेलं तिथे. मित्रांनो, नेपाळमध्ये जर आज आपण बघितलं तर एक प्रायव्हेट स्कूल आहे. प्रायव्हेट स्कूलवर पूर्णपणे बंदी आलेली मित्रांनो. त्या ठिकाणी आता प्रायव्हेट स्कूल जात नाही. कोणत्याही नेत्याची मुलं असो, अधिकाऱ्याची मुलं असो, या सर्वांना एकच सरकारी स्कूलमध्ये मित्रांनो शिकावं लागतं कारण त्या ठिकाणी आता आज कसल्याच प्रकारचा भेदभाव नाही. पूर्वी जर बघितलं तर मित्रांनो या नेत्यांची मुलं असे ते विदेशात शिकायची असते. तसंच आपल्याकडे सुद्धा आज कंडिशन मित्रांनो, जे काही मोठमोठे नेते असतात, आमदार, खासदार, ते मोठ्या पदावर बसलेले असतात, त्यांचे मुलं हे कधी आपल्या देशात शिकत नाही मित्रांनो. त्यांचे मुलं हे परदेशात इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका, चीन सारखे मोठमोठे विद्यापीठात जाऊन शिक्षण घेत असले तर फक्त सरकारी स्कूल आता गरिबासाठी बनलेली आहे मित्रांनो. आपण प्रायव्हेट स्कूलची जर आपल्या इकडं परिस्थिती बघितली म्हणलं 4-4, 5-5 लाख रुपये वर्षाला आपल्याला फीस द्यावं लागते, पण तसं आता नेपाळमध्ये नाही मित्रांनो. सर्वांसाठी एक समान दर्जा केलेला आहे मित्रांनो. आपल्याकडे सुद्धा तसं होऊ शकतं, फक्त या राजकारण्याची एक शक्ती पाहिजे. आता आपण जर बघितलं मित्रांनो, कॉलेज फक्त नावापुरते आहे आणि ॲडमिशन पुरते. पूर्ण विद्यार्थी हे एक ज्या ठिकाणी खाजगी प्रायव्हेट क्लासेस असतात त्या क्लासेसच्या माध्यमातून शिकत असतात आणि सरकारी स्कूल आपल्या तिकडे ओस पडत चाललेले मित्रांनो. आपण जर बघितलं मित्रांनो, ज्या सरकारी स्कूलमध्ये जे शिक्षक लोक असतात ते शिकवत असतात, त्यांची मुलंसुद्धा मित्रांनो आता त्यांच्याच शाळेत नाही कारण त्यांनासुद्धा माहिती आहे की सरकारी शाळेचा काय दर्जा आहे. मग त्यांचीच मुलं जर त्या ठिकाणी ते स्वतःची मुलं स्वतःच्या शाळेत शिकवत नसेल, ते जर दुसऱ्या एका प्रायव्हेट शाळेत टाकत असेल मोठमोठी फीस देऊन, तर गरिबाच्या विद्यार्थ्याचं काय मित्रांनो? गरिबांना काय मग गरिबाचे विद्यार्थी शिकायचे कसं? पण नेपाळमध्ये तसं नाही मित्रांनो. प्रत्येक जे काही प्रायव्हेट स्कूल होते, प्रायव्हेट स्कूलवर बंदी आणलेली आहे आणि सर्वसामान्य खासदार, आमदार कोणाची जरी मुलं असले, अधिकाऱ्याची मुलं असतील, त्यांच्यासाठी एक फक्त सरकारी स्कूल त्या ठिकाणी मित्रांनो. दुसरं असेल की मोठमोठे हॉस्पिटल असेल, त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता गरिबांची व्यवस्था केलेली मित्रांनो. गरिबांना त्या ठिकाणी 10% खाटा राखीव ठेवण्याचा आणि तसंच बोर्डावर लिहिण्याचा आदेश या सरकारने दिलेले आहे मित्रांनो. या बालन शाह या सरकारने. बालन शाह एवढे तज्ज्ञ आहेत की फक्त वयाच्या 35व्या वर्षी ते अगोदर ते रॅपर म्हणून असायचे मित्रांनो. पण जेव्हा एक क्रांती झाली, क्रांतीपासून एक सर्व जनतेने त्यांना
रॅपरचे ते आज पंतप्रधान झालेले. आणि खरंच असा चेहरा जर आपल्या भारताला जर मिळाला तर एक आपल्या देशाची प्रगती होणार नाही. आणि वय त्यांचं फक्त 35 वर्ष मिळतं. ते सर्वांसाठी सारखेच आहे. ते जर आता आपण बघितलं ते त्यांना ड्रायव्हरने स्वतः ते त्यांच्या कारला जर केले तर स्वतः गाडी चालवत जातात. म्हणजे त्यांचा ड्रायव्हरचा खर्च असतो आणि कुठलीही त्यांना सिक्युरिटी नाही, कुठलीही सिक्युरिटी फोर्स नाही. आपल्या इकडे जर मित्रांनो एखादा राज्यपाल जर यायचे असले तर कमीत कमी 15 ते 20 मिनटं पूर्ण रोडवरचे ट्रॅफिक बंद केले जाते आणि कमीत कमी 25 ते 20 गाड्यांचा ताफा मित्रांनो त्यांच्या पाठीमागं आपल्याला असतो, आपण बघत असतो मित्रांनो. मग मला सांगा त्यांचा खर्च किती असेल? आज सरकारी अधिकारी, कर्मचारी, पोलीसवाले त्यांच्या पाठीमागं असतात. 15-20 गाड्या असतात. मग एका तासासाठी त्यांचा खर्च किती आहे? पण नेपाळमध्ये तसं नाही मित्रांनो. प्रत्येक हा जो कोणी पुढारी असेल, नेता असेल, त्याला आता कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नाही. सिग्नल जर लागेल त्याला सिग्नलवर थांबावंच लागेल. अधिकारी पोलिसांना पूर्ण अधिकार दिले. कोणत्याही अधिकाऱ्याचे तो एखादा पुढारी जर असेल त्यांची गाडी चेक करू शकतो. केवढाही व्यक्ती असेल तर पूर्ण अधिकार पोलिसांना दिलेले आहे मित्रांनो. पण आपल्याकडे नाही. साधा जर एखाद्या आपल्या जर गाडी जर धरल्या केली तर आपण लगेच एखाद्या कोणत्या नेत्याला फोन करतो, नेता त्याला लगेच फोन करणार आणि पोलिसाला ती गाडी सोडायला लावणार. तसं नाही मित्रांनो. एखादा अधिकाऱ्याने जर भ्रष्टाचार केला असेल आणि तो जर भ्रष्टाचारात त्याच्या हात जर भरभटलेले असेल त्या अधिकाऱ्याला डायरेक्ट जेल केलेली आहे मित्रांनो. आणि असं सुद्धा आपल्याकडे व्हायला पाहिजे. कारण आपल्या इकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफवलेले मित्रांनो. आज आपण जर अधिकारी बघितले किंवा राजकारणी, खासदार, आमदार बघितले त्यांनी करोडो रुपयाची संपत्ती त्यांनी जमवून ठेवलेली मित्रांनो. आपण हायवेच्या कडेला जर गेलं तर मोठमोठे कुंपण 25-25, 30-30 एकर, 100 एकरचे जे कुंपण घातलेले असतात ते त्यांना ते ताराचे कुंपण घातलेले असतात. ते फक्त खासदार, आमदार आणि या मोठमोठ्या नेत्यांचे मित्रांनो ते जमिनी आणि फक्त भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांनी या जमिनी कमी ठेवलेले. पण मित्रांनो तिकडं जे काही पूर्व ते बालेनशाहच्या अगोदरचे काही राजकारणी होते त्यांचासुद्धा भ्रष्टाचार त्यांनी आता उघड केला. आणि जे लोक असे भ्रष्टाचारात आढळले ते राजकारणी असो किंवा अधिकारी असो या सर्वांना आज मित्रांनो जेलमध्ये टाकलेलं आहे. असं सुद्धा आपल्याकडे एक व्हायला पाहिजे मित्रांनो. की याचा एक परिवर्तनची नांगी सुरुवात झालेली. नेपाळ असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल या ठिकाणीसुद्धा आता मोठ्या प्रमाणात मित्रांनो आपण तर बघतो मीडियाच्या माध्यमातून 2-3 वर्षापूर्वी मोठमोठे आंदोलन झाले आणि तेथील पंतप्रधानांनासुद्धा खुर्ची खाली करावी लागली मित्रांनो. एवढा भ्रष्टाचार या ठिकाणी झाला होता मित्रांनो. ज्या ठिकाणी आपण जर बघितलं मित्रांनो की आपल्या इकडं जर हॉस्पिटल बघितलं मित्रांनो तर लाखो रुपये उगारले जातात. कारण या ठिकाणी आपल्या तिकडे कुठलेही दर लिहिलेले नसतात हॉस्पिटलमध्ये. पण एक त्या नेपाळमध्ये जर बघितलं तर कितीही गरीब जरी एखादा पेशंट त्या ठिकाणी गेला त्यांच्यासाठी 10% टाका राखीव प्रत्येक हॉस्पिटल ठेवावं लागते आणि त्यांना 100% उपचार हा फ्री दिला जातो. अशी जर व्यवस्था आपल्या तिकडे झाली तर आपला देशसुद्धा सुबलम साबलम झाल्याशिवाय राहणार आहे मित्रांनो. आज आपल्या तिकडे बघितलं तर कितीतरी जर आपलं महाराष्ट्रात जर बघितलं मित्रांनो कितीतरी 30-35-40 मंत्री असतात आणि या पाठीमागं कमीत कमी त्यांच्या अग्निशामक दलाच्या गाड्या असतात, 2-3 गाड्या त्यांच्या पोलिसाच्या असतात. मग एवढी भीती कशाची असते त्यांना? मला सांगा. ते देश चालवतात, राज्य चालवतात, मग त्यांना भीती कशाची? त्यांच्यावर विश्वास नाही का? मग एवढं जर संरक्षण त्यांना जर असेल तर संरक्षणाचा खर्च किती आहे मित्रांनो? आणि तो संरक्षणाचा खर्च हा तुमच्या आमच्यात माथी पडतो मित्रांनो. आपण बघत असेल पहिल्या आता 2014 प्रत्येक वस्तूवर GST लागलेली मित्रांनो. आज कोणताही आपण तुमचं खानाचं किराणा जर असेल त्याच्यावर GST, गाडी घ्या, वाहन घ्या, खत घ्या, औषध घ्या, हर गोष्टीवर GST लागली. मग तो GSTच्या माध्यमातून जमा होणारा पैसा यांच्यावर खर्च होत जातो मित्रांनो. आणि ते आपल्याला एक महागाईचा सामना करावा लागतो. आणि या महागाईच्या सामन्यामुळंच आज आपण बांगलादेशात बघेल तर एक मीडियाच्या माध्यमातून मोठं आंदोलन त्या ठिकाणी झालं आणि त्याचं परिवर्तन आज त्या ठिकाणी झालं. त्याचं एकच कार्यक्रम मित्रांनो, जो काही 9 तरुण होता त्या 9 तरुणानं एक आंदोलन हाती घेतलं आणि त्यांचे नेते बालेनशाह आज या देशाचे पंतप्रधान झालेले मित्रांनो नेपाळचे. आणि नेपाळ हा अजून 5 वर्षामध्ये निश्चितच त्याचा GDP दर वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येक कार्यालयातला असेल त्यांनी पायबंद घातलेली. एखादा कर्मचारी असेल जर अधिकारी असेल जर कामावर जर लेट आला, थोडा तरी उशीर झाला मित्रांनो तर त्या ठिकाणी लगेच त्याला सस्पेंड केलं जातं किंवा दंड केला जातो. पण तशी आपल्याकडे पद्धत नाही मित्रांनो. कारण आपण जर बघतो तर कुठं तहसील असो, पंचायत समिती असो, कलेक्टर ऑफिस असो, कुठल्याही ऑफिसात जा मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला फक्त 50% कर्मचारी या ठिकाणी हजर असलेले दिसतात. कारण आपल्याला खुर्चीवर ओळखी येतो. सामान्यतः शेतकरी खेड्यापाड्यातून आपल्या कामासाठी या तहसीलला जातो मित्रांनो, पंचायत समितीला जातो, कलेक्टर ऑफिसला जातो.
पण कर्मचारी त्यांना काही मिळत नाही आणि एक सर्वसामान्य शेतकरी बिचारे 100-200 रुपये खर्चून परत त्याला घरी यावं लागतं. पण तसं आज नेपाळमध्ये नाही मित्रांनो. नेपाळमध्ये अशी प्रगती झालेली आहे की असा एक दबदबा या सरकारचा बसलेला आहे मित्रांनो बालेनशहाचा. ते वयाचे फक्त 35 वर्षाचे वय असून त्यांनी एवढा दबदबा निर्माण केला की कोणताही अधिकारी कर्मचारी कधीच लेट होणार नाही. VIP संरक्षण त्याला असणार नाही आहे मित्रांनो. अशीच होण्याची आपल्याकडे जरूरत आहे. कारण करोडो रुपयाचा खर्च आपला या ठिकाणी वाचू शकतो मित्रांनो. कारण संरक्षणाबरोबरच कितीतरी मोठे अधिकारी असेल कर्मचारी असेल यांच्या संरक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो मित्रांनो. आणि खासदार आमदार यांना जी VIP सुरक्षा दिली जाते त्याच्यावर सुद्धा कितीतरी मोठ्या प्रमाणात खर्च दिला जातो मित्रांनो. एखादा जरा पुढारी असेल, एखादा नेता जर असेल, एखादा राजकारणी समजा एखाद्या 5-25 किलोमीटरच्या अंतरावरून जरी प्रवास करायचा असेल मित्रांनो तर प्रत्येक तुम्हाला एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर 2-2, 3-3 पोलीस उभा राहिलेले दिसतात. प्रत्येक पुलावर 2-2, 3-3 पोलीस उभा राहिलेले असतात. मग हा खर्च कोणाच्या खिशातून जातो मित्रांनो? हा खर्च सर्वसामान्य जनतेच्या खिशातून जातो मित्रांनो. आणि त्याची एक मोठ्या प्रमाणात आपल्याला बघतो. आणि भ्रष्टाचार मित्रांनो, आपल्याकडे भ्रष्टाचाराला एक मोठा एक काय म्हणतात, जो जेवढा जास्तीत जास्त भ्रष्टाचार करेल तेवढाच हा प्रतिष्ठित व्यक्ती मित्रांनो समजला जातो. आज आपण बघतो मित्रांनो हजारो कोटीचे घोटाळे आज या राजकारण्यांनी निघलेले. पण मित्रांनो त्यांचं काय होतं, मग आपण बघतो कोणी 70,000 कोटीचा केला, कोणी म्हणतं 75,000 किंवा 10,000 5,000 नॉमिनल झालेले मित्रांनो. कशातून कोणत्या सरकारी योजना असतील, कोणत्या असेल, कोणतेही काही सरकारी बांधकाम असेल त्याच्यात भ्रष्टाचार असेल. एक सर्वसामान्य आमदारापासून ते मंत्र्यापर्यंत सारा भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे. आणि पेपरला एकही दिवस असं नाही मित्रांनो की लाचलुचपत खात्याने एखाद्या अधिकारी धरला नाही असं. प्रत्येक दिवशी पेपरला आपल्याला न्यूज वाचतो की हा अधिकारी रंगे हात पकडला गेला, एवढा भ्रष्टाचार केला, तेवढा भ्रष्टाचार केला. आणि या भ्रष्टाचाराला आळा जर असले मित्रांनो तर एक जे आपण जे सत्ताधारी आहे त्या सत्ताधाऱ्याच्या मनामध्ये जर असं वाटलं मित्रांनो की भ्रष्टाचार खत्म करायचा तर भ्रष्टाचार खत्म होऊ शकतो. ज्या लोकांनी पण जर भ्रष्टाचार केला असेल, अधिकाऱ्यांनी जर भ्रष्टाचार केला असेल, त्याला जर नेपाळसारखं डायरेक्ट त्याला जेलमध्ये टाकलं तर इतर व्यक्ती भ्रष्टाचार करणार नाही मित्रांनो, किंवा मंत्री कोणी भ्रष्टाचार करणार नाही. पण आपल्या इकडं अशी मनोपली निर्माण व्हायला पाहिजे मित्रांनो, पण तसं होताना दिसत नाही. इकडं जर कोणी सर्वसाधारण भ्रष्टाचाराबद्दल जर आवाज उचलला मित्रांनो, रविराज साबळे पाटील थोडे भ्रष्टाचाराबद्दल बोलतात, शेतकऱ्याबद्दल बोलतात, तर त्यांना लगेच करोडो रुपयाची नोटीस दिल्या, 55 कोटी रुपयाची नोटीस त्यांना दिलेली आहे मित्रांनो. मग असा काय गुन्हा त्यांनी केलेला आहे? आता शेतकऱ्याला जर 55 कोटीची नोटीस जर दिल्या जात असेल मित्रांनो तर मला सांगा तुम्ही, शेतकऱ्याचं उत्पन्न एवढ्या पटीनं वाढलेलं आहे का? शेतकऱ्याला काय भाव मिळतो तुम्हाला आज? तुम्हाला 6 आणि 7 हजार रुपये कापसाला भाव मिळतात. सोयाबीनला कोणी विचारित नाही. महागाई 4 पट 5 पट झालेली आहे. 2014ला जेवढे काही खताचे औषधाचे भाव होते ते 4-5 पटीनं वाढलेले मित्रांनो. पण शेतकऱ्याचं उत्पन्न तेवढं वाढलं नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणले होते की 2022 तक 21 तक शेतकऱ्यों की आमदनी दुगनी हो जाएगी. मित्रांनो आमदनी दुगनी नाही झालेली आहे मित्रांनो. तुमची महागाई 4 पट 5 पट वाढलेली आहे मित्रांनो. अगोदर तुम्हाला ती 50-60 रुपये पेट्रोल मिळायचं ते आज तुम्हाला 110-12 रुपये मीटर मिळतो. आपण जर विचार केला तेलाची बॅग आपल्याला ज्यावेळेस 40-45 रुपयाला मिळायची ती तेलाची बॅग तुम्हाला 170-80 रुपयाला मिळतो. तुमच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कोणत्याही शेतीमालाला भाव नाही मित्रांनो. प्रत्येक वर्षाला आपण बघतो कधी अनावृष्टी होती, कधी अतिवृष्टी होती. पण या सरकारचं कोणाकडे लक्ष नाही. फक्त ते आणि ते भ्रष्टाचारात याच्यात ते एक मग्न झालेले असते मित्रांनो. 5-5 वर्षाचा आमदार हाच करोडोपती होतो. कसा होतो मित्रांनो? आज या आमदार लोकांना 3-3 लाख रुपये पगार आहे मित्रांनो. VIP सुरक्षा आहे. त्यांच्याबरोबर एक पोलीस असतो. पोलीस कशासाठी पाहिजे मला सांगा? त्यांच्या मतदारसंघामध्ये विश्वास नाही का? ज्यावेळी ते प्रचारला जातात त्यावेळेस त्यांना त्यांच्या संरक्षणाची जरूरत नाही. पण आज प्रत्येक आमदार असो त्याला एक पोलीस संरक्षण आहे. मला वाटतं हा पोलिसाचा एक पगार 50-60 हजार रुपये हा एक जनतेवरच पडतो. आणि जनतेच्या एक ज्या GST तू गोळा होतो त्यातूनच हा पगार त्यांना दिला जातो मित्रांनो. खरंच आता आपल्याकडे नेपाळमध्ये अशी परिस्थिती झाली, तशी परिस्थिती जर आपल्याकडे झाली तर आपला भारत खरंच सुधारल्याशिवाय राहणार नाही. कारण कितीतरी प्रमाणात गेलं तर आपल्याकडे भारत एक चांगली भूमी, मातृभूमी आणि मित्रांनो या ठिकाणी एक उत्पन्नसुद्धा आपल्याकडे जास्त होतं. पण एक महागाईला जर आळा घातला तर आपले शेतकरी सुधारतील आणि शेतकऱ्याला योग्य हमी भाव दिला गेला पाहिजे मित्रांनो. आणि योग्य हमी भाव दिला जातो मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करा, जास्तीत जास्त लाईक करा. कारण असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या नवोद्योग अंगणवाडी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करा
की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो. भ्रष्टाचाराबद्दल जर कोणी जर बोललं तर आज भ्रष्टाचाराबद्दल बोलल्यावर त्याच्यावर कोणतरी काहीतरी कारवाई केली जाते मित्रांनो. आणि मीडियाच्या माध्यमातून तेवढी जनजागृती होती मित्रांनो, तेवढी जनजागृती कुठून होणार नाही. आपण बघितलं ते चॅनलवाले टी व्हीवाले असतात